आपण करतोय तिसऱ्याचं डांगर. साहित्य आपण पाहिलं होतं. काय करायची कृती आता? आता ह्या तिसऱ्याची मास आहेत ते ह्याच्यात काढली. बरं, संपूर्ण काढली तरी चालते. त्याच्यात तो कांदा कापलेला आहे तो घालायचा, सगळं घाला. कोथिंबीर कापलेली आहे ती, अद्रक लसूण कापलेलं आहे ते. बरं, बघा बरं. हो बस पुरे. हो. धणा पावडर, बस. लाल मिरची पावडर तेवढीच. हळद अर्धा चमचा. हळद किती? अर्धा चमचा. ओके. मीठ अर्धा चमचा. बरं, म्हणजे अर्ध्यापेक्षाही कमी घातलं तरी चालेल, कारण ऑलरेडी त्याच्यात ते खारटच असतं. बरं. चिंचेचा कोळ 1 चमचा. खोबरं घाला अर्धा. पुरे इतका? पुरे. आणि रवा. रवा ह्याच्यात जेवढं पाणी आहे त्याला भिजेल तितका रवा घालायचा. बरं, तुम्ही बघा बरं अंदाजानुसार. इतका पुरे रवा? जरा चमचा अजून थोडा लावा. 2 चमचे पुरे. पुढे काय करायचं आता? आता आपण गॅस पेटवूया. बरं, गॅस आपण लावला. बरं बरं, आपण खोबरेल तेल घालायचंय तव्यावर. हा, मी विचारणारच होतो. ह्या आमच्याकडे गोवा आणि कारवार या साईडला स्वयंपाकात खोबरेल तेल वापरलं जातं. आता काही लोक मुंबईला आले त्यामुळे ते गोड तेल वापरत असतील तर माहीत नाही, पण मी जास्त करून खोबरेल तेल वापरते, कारण त्याने खमंगपणा खूप येतो. बरोबर. असं सगळीकडे 1-2 चमचे बघा. बस बस. त्याच्यामध्ये थोडंसं रवा, लिंबा एवढा गोळा घ्यायचा. त्याला रव्यामध्ये घोळून घ्यायचं. हे असं हातावर पण थापता येतं. हे तुमच्या घरात कोणाला आवडतं? हे सगळ्यांनाच आवडतं. बरं. आपण आता किती करून घेतोय? हे 4-5 करून घेऊया. त्याला तेवढं तेल पुरेसं आहे? हो, नाही घालूया ना वरती आपण. त्याला दोन्ही बाजूनी परतायला लागतं? हो हो हो, दोन्ही. ठीक आहे. हे जरा तुम्ही जेवढं तेल घालाल तेवढं ते चुरचुरीत होतं. बरं. पण तेल हल्ली जास्त खाऊ नका असं डॉक्टर सांगतात ना. बरोबर. मग तुम्ही ते फॉलो नाही करत का? काही वेळा नाही करत, काही वेळा करत. अशा प्रकारे तयार होतो हा खमंग पदार्थ. पटकन तुम्ही लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. तिसऱ्याचे डांगर करण्यासाठी लागणारं साहित्य: तिसऱ्या, ओलं खोबरं, रवा, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, चिंचेचा कोळ, धनेपूड, लाल मिरची पावडर, बारीक चिरलेलं आलं आणि लसूण, हळद, मीठ आणि खोबरेल तेल. कृती: एका बाउलमध्ये तिसऱ्या, कांदा, कोथिंबीर, बारीक चिरलेलं आलं आणि लसूण, धनेपूड, लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, मीठ, 1 चमचा चिंचेचा कोळ, ओलं खोबरं आणि रवा घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. फ्राय पॅन मध्ये 2 चमचे खोबरेल तेल घालून त्यावर तयार मिश्रणाचे वडे घालून दोन्ही बाजूनी शॅलो फ्राय करून घ्यावेत आणि सर्व्ह करावेत. आता आपण करतोय खमंग खुसखुशीत असे कारल्याचे वडे. क्या बात आहे. त्यासाठी लागणारे मिश्रण आपण मळून घेतलेलं आहे. आता काय करायचं आपल्याला? वडे तयार करा. घ्या मग वडे तयार करू. तेल लागेल. तेल लागेल. बरं. किती लागणार आहे? 1 चमचा. नाही आता हातात. बस बस. पहिल्यांदा कधी केले होते वडे तुम्ही? 2 वर्षापूर्वी. 2-3 वर्षापूर्वी. बरं. आणि शिकवले कोणी होते तुम्हाला? कोणीच नाही. मी असं म्हणजे रोज जेवण बनवते ना, त्या टायमाला आज हे केलं. या पदार्थाचा दुसरा काय पदार्थ होईल असे मी कारल्याचे 40 प्रकार करते. कारल्याचे 40 प्रकार करता तुम्ही? 40 प्रकार. त्याच्यामध्ये काय काय? चायनीज आहे, इटालियन आहे, चायनीज, इटालियन, अजून भरलेले 10 प्रकार आहेत. म्हणजे तुमच्याकडे यायचं तर कारला स्पेशल एपिसोडच करायला यायला लागेल आपल्याला. सगळ्या रेसिपीज कारल्याच्या. एवढे छान छान पदार्थ होतात. हो. आणि त्याचा हा कडवटपणा याच्यात राहत नाही वड्यांमध्ये? नाही, बिलकुल नाही. क्या बात आहे. वा वा. कारल्याचे इतके प्रकार होऊ शकतात हे मला आज पहिल्यांदा कळलं. तुर्तास आज आपण हे खमंग असे वडे करून पाहूयात. आता हे 4 झाले ना मॅडम, ते आपण डीप फ्राय करूयात. आता आपण डीप फ्राय करूयात. हो. घ्या. किती वेळ लागतो याला डीप फ्राय व्हायला? 5 ते 7 मिनिटं. वा.
5 ते 7 मिनिटात तयार होतील खमंग खुसखुशीत असे कारल्याचे वडे. पटकन तुम्ही लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. कारल्याचे वडे करण्यासाठी लागणारं साहित्य: कांदा, शेंगदाण्याचं कूट, पांढरे तीळ, हळद, आमचूर पावडर, मिश्र धान्यांचं पीठ, गरम मसाला आणि लाल तिखट यांचं एकत्रित मिश्रण, आलं, मिरची, लसूण पेस्ट, बारीक चिरलेलं कारलं, मीठ आणि खोबऱ्याचा कीस. कृती: प्रथम बाउलमध्ये मिश्र धान्यांचं पीठ घेऊन त्यामध्ये शेंगदाण्याची भरड, आलं, लसूण, मिरची पेस्ट, खोबऱ्याचा कीस, चिरलेलं कारलं, कांदा, पांढरे तीळ, हळद, गरम मसाला, आमचूर पावडर, मीठ, 2 ते 3 चमचे गरम तेल आणि पाणी घालून सर्व एकत्र करून त्याचं पीठ मळून घ्यावं. नंतर हाताला तेल लावून या मळलेल्या पिठाचे वडे बनवून ते गरम तेलात तळून घ्यावेत आणि सर्व्ह करावेत. कारल्याचे वडे या खमंग रेसिपी नंतर आता आपल्याला दुसरा पदार्थ करायचा आहे. याचं नाव काय ताई? व्हेजिटेबल मसाला दलिया. व्हेजिटेबल मसाला दलिया. बरं, त्याच्या नावामध्ये आम्हाला कळलेलं आहे की याच्यात भरपूर भाज्या असतील, दलिया पण आहे, पण नेमकं काय ते आता आपण साहित्यामध्ये पाहूयात. सांगा. टोमॅटो, शिजवलेला दलिया, गाजर, फरसबी, स्वीटकॉर्न, मटार, पावभाजी मसाला, कांदा, शिमला मिरची, जिरं, लाल तिखट, आलं, लसूण, मिरची पेस्ट, हळद आणि मीठ. व्हेजिटेबल मसाला दलियासाठी लागणारं साहित्य आपण पाहिलं. मला एक सांगा, आपण हे नेमकं काय केलं? दलिया शिजवून घेतलाय. शिजवून घेतलाय. बरं, ठीक आहे. आणि ही फरसबी ब्लँच करून घेतलं. म्हणजे तिला कट करून आपण ब्लँच करून गरम पाण्यात ठेवली होती. पाण्यात. किती वेळ? 5-10 मिनिटं. आता आपल्याला कृती करायची. काय करायचं? पहिल्यांदा गॅस पेटून गॅस पेटवला. काय करायचं पुढे? तेल 2 चमचे. बघा, बस. जिरं. जरा तेल तापायला लागेल ना, तापू द्या. मग मला सांगा, जशी आता मी तुम्हाला मदत करतोय, तुमची 2 मुलं तुम्हाला मदत करतात का हो स्वयंपाकात? करता. कुठला मोठा मुलगा जास्ती करतो का छोटा मुलगा? मोठ्या मुलाला बेकिंग मध्ये आवड. बर. आणि लहान मुलाच्या काय आवडी आहेत? लहान मुलाचं स्वतः तो करून घेतो, त्याला खायचं राहील. कांदा. कांदा किती लागणार आहे? अर्धा कांदा. बस. पुढे काय घालायचं? टोमॅटो किती लागणार आहे? अर्धे कांदा. टोमॅटो आपण घातले. पुढे काय घालायचं? आलं, लसूण पेस्ट. किती लागणार? बस तू बस करून. आता गाजर. गाजर हे किती घालायचं? पुरे? पुरे. मटार. मटार. बस. बस. फरसबी. फरसबी जे आपण चिरून घेऊन गरम पाण्यामध्ये 5-10 मिनिटं भिजत ठेवली होती. बरं. स्वीटकॉर्न. स्वीटकॉर्न बघा बरं. बस. बस. हळद. जनरली लाल तिखट. लाल तिखट जे डाएटवर असतात किंवा हो त्यांच्यासाठी लाल तिखट आपण घातलं. पुढे पावभाजी मसाला. पावभाजी मसाला जो तुम्ही तुमच्या आवडीनुसार दुसरा मसालाही घालू शकता. किती लागणार आहे बघा? घाला, अजून 1 चमचा घालायचा. बापरे, बरंच मसालेदार आहे. हो. ढवळून घ्यायचं. जनरली डाएटवर असणारी लोक किंवा जे आजारी आहेत ते दलिया प्रेफर करतात. हो. कारण त्याच्यात फार कमी प्रमाणात फॅट्स असतात आणि ते खूप चांगलं असतं तब्येतीला. पण त्याच्यातही जर तुम्हाला थोडीशी चव हवी असेल तर हा व्हेजिटेबल मसाला दलिया परफेक्ट आहे. म्हणजे तोंडाला चव येईल आणि हेल्दी खाता येईल. पाणी टाकायचं. पाणी. बरं. पाणी आपण घातलं. हो. आता काय करायचं पुढे? आता झाकण ठेवायचं. बरं. किती वेळासाठी? 2 मिनिटं. बरं. मला एक सांगा, तुम्ही जेव्हा व्यवसाय निवडलात, तुम्ही त्या भांड्यांचा व्यवसाय करता जे आपण टिफिन बॉक्स म्हणून नेतो, मग व्यवसाय निवडताना तुम्ही तोच व्यवसाय का निवडला? तो कमी वेळ द्यावा लागतो त्याला. बरोबर. आणि आपल्याला ज्या टाइमात करायचं त्या टाइमात आपण करू शकतो तुमच्या सोयीनुसार. आणि मुळात तो व्यवसाय करणं ही काही तुमची गरज किंवा आर्थिक गरज आहे म्हणून तुम्ही केलं नाही, विरंगुळा म्हणून तुम्ही केला. त्या बात. हे कारण बरोबर आहे. उकळी आली आहे, आता आपण झाकण काढू. बर. गॅस कमी करू. बर. आता त्याच्यामध्ये दलिया टाकायचं जो आपण ऑलरेडी शिजवून घेतलेला. दलिया शिजवून घेतलेला असल्यामुळे आपण तो सगळ्यात शेवटी टाकलाय. हो. भाज्या वगैरे सगळं शिजल्यानंतर आता परत ह्याला उकळी येऊ द्यायची आहे. हो, 1 वाफ येऊ द्यायला. 1 वाफ फक्त येऊ द्यायची. ठीक आहे. थोडं पाणी लागेल. बर. मीठ घालायचं. आपली जी पहिली रेसिपी आहे ती आहे एक पास्ताची रेसिपी आहे, बीन्स आणि पालक पास्ता. आपण आज करणार आहोत
पहाडी मुर्ग मसाला.